मुंब्र्याहून CSMT कडे ही लोकल जात होती आणि त्यावेळी फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी ट्रॅकवर पडल्याची घटना घडली आहे। 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची प्राथमिक माहिती समोर येते। मोठ्या प्रमाणात या लोकलमध्ये या ट्रेनमध्ये गर्दी होती आणि त्यामुळे प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। फास्ट लोकलमधून 10 ते 12 प्रवासी ट्रॅकवर पडल्याची घटना घडली आहे। मुंब्र्याहून CSMT कडे जाणाऱ्या फास्ट लोकलमधून हे प्रवासी प्रवास करत होते आणि या लोकलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि त्यामुळेच प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत होते आणि त्यावेळीच ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। आज सोमवारचा दिवस, आठवड्याची सुरुवात आणि यावेळेला नागरिकांची खरं तर ऑफिसला जाण्याची घाई असते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकलला गर्दी असते। त्याच वेळी ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। अधिक प्रमाणात गर्दी असल्याने प्रवासी दरवाजावर लटकून प्रवास करत असल्याने ही घटना घडल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजित, काय अधिकची माहिती? खरं तर मुंबईची लाईफलाईन म्हणून या रेल्वे मार्ग ओळखलं जातं आणि जी चाकरमानी आहेत त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये सकाळी कामावर जायचं असतं। गर्दी लोकलची ही आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आणि याच गर्दीमुळे रोज अनेकांचे बळी जातात। मुंब्रा स्थानकाजवळ ही फास्ट लोकल येतात एक टर्न आहे ट्रॅकमध्येच, त्या ट्रॅकला झटका लागतो आणि आज सोमवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती। जे लोक डोअरवरती होते त्या लोकांना झटका बसला, गर्दीचा आतून एक प्रेशर आलं आणि त्यामुळे 7 ते 8 लोक जी आहेत ती ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळते। अद्याप 2 जण जी आहेत ती गंभीर जखमी असल्याची माहिती मिळालेली आहे। घटनास्थळी पोलीस आणि जे बचाव कार्याची जे यंत्रणा आहे ती पोहोचत आहे। स्थानिक नागरिकांनी जे चाकरमानी प्रवासी रेल्वेचे आहेत त्यांनी ट्रॅकवर उतरून या लोकांना ट्रॅकवरून बाहेर केलेलं आहे। पण जी गर्दी सध्या वाढत चाललेली आहे रेल्वेमध्ये आणि ठाणे आणि कळवा त्याचबरोबर ठाणे ते डोंबिवली दरम्यान सर्वात जास्त गर्दीची रेल्वे स्थानकं ही रेल्वेने आधीच घोषित केलेली आहेत तिन्ही लाईनवरती। त्यामुळे लोकलच्या फेऱ्या ज्या आहेत या दरम्यान वाढवणं गरजेचं आहे। त्याचबरोबरीनं लोकलची सेवा जी आहे ती सुरळीत ठेवणं गरजेचं आहे, कारण का एक लोकल 5 मिनिटं जरी लेट झाली तर एका लोकल 2 ते 3 लोकलची गर्दी जी आहे ती एका लोकलला होते आणि परिणामी अशा घटना घडतात आणि याचमुळे लोकांचे जीव जातात। याकडे आता रेल्वे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे। अजित, साधारण किती जण ट्रॅकवर पडल्याची माहिती मिळते आणि त्यांना आता वाचवण्यात यश आलेलं आहे का? सद्यस्थिती नेमकी काय आहे? तिथे नेमकं कोण कोण पोहोचलंय आतापर्यंत?